Let's break up, oh मेरी जान. Let's break up, oh मान जा. तेरी मेरी बोली जो. आय एम सो सॉरी. ब्रेकअप मी केलंय, तुला सॉरी बोलायची गरज नाहीये. आय एम सो सॉरी कारण मला यायला उशीर झाला. ओहो. तुझं ब्रेकअप माय फुट. हा ब्रेकअप करून तर एवढा आनंदी वाटतंय मला. फ्रेश आहे ग, हिरवा निसर्ग. गुड 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 गुड. असाच राहा. कसं ना, डुकराला ना कचरा कुंडीच्या बाजूलाच आवडतं. हो. शिवा ली जास्त बोलू नकोस, कळलं ना. मी जास्त बोलते ऑफकोर्स मी इथे तुझ्याशी बोलायला नाही आलोय, मी शो कंडक्ट करायला आलोय. आणि मी काय इकडची धूळ साफ करायला आले. आय डोंट नो, आली असशील, दिसतेस तरी तशीच. जास्त बोलतोयस तू आता. तुला माहितीये ना शिवा, या आपल्या शोचं नाव काय आहे? काय? गाणी तुमच्या मनातली विथ ओंकार अँड शिवा. ओंकार माझं नाव पहिलं आहे, सो आय एम द बॉस. एक्सक्यूज मी, ते तसं नाहीये. ओंकार आणि शिवा द ब्युटी असं आहे ते. शिवा द ब्युटी. येस, आणि त्या द ब्युटी मुळेच फायदा झालाय शोला, कळलं ना. नाहीतर कुत्र विचारत नव्हतं तुझ्या. एक मिनिट, कोणतरी रडतंय. काय? एकच मिनिट. अगं ब्युटी, का रडतेस तू? नको नको नको, तू शिवाकडे नाही, तू माझ्याकडे बस, नको रडूस. जास्त होतंय ओंकार तुझं आता. ब्युटी, तुझ्या ब्युटीने शो चालतोय आणि रेडिओवर तुझी ब्युटी दिसते का? कुठली टेक्नॉलॉजी आहे का? मला माहितीच नाही बाबा. काय करतोय आता मी इथे? रेडिओवर दिसत नाही रे, पण फिन्स्टा पेजवर तर दिसते ना. जा आणि तिथे बघ माझी ब्युटी. त्या फिन्स्टा पेज मुळेच तर फसलो ना मी. हो बरोबर आहे ना. हे लक्षात ठेवा काय बोलतोयस ते. अगं म्हणजे फिन्स्टावरची तू आणि बापरे इकडची तू, बापरे बापरे, खूप वेगळं आहे ना. त्यामुळे जास्त करतोयस ना तू. कामाला आलायस ना, संबंध तुटलेत ना, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये का? चल जा. ए विराज बाबा, वेळ झाली आहे, सांगत जा ना, यांच्याशी बोलावं लागतंय मला. सो हॅलो मुंबई, आपण ऐकत आहात MHJ भेंडी चॅनल आणि मी आहे त्याचा चॉकलेट व्हॉइस, ऑफकोर्स दादरचा अमोल पालेकर, RJ ओंकार. आणि मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी, कल्याणची चुलबुली, शिवा द ब्युटी. आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा आवडता कार्यक्रम गाणी तुमच्या मनातली विथ ओंकार अँड शिवा द ब्युटी. तर पटापट आपला मोबाईल उचला आणि डायल करा 93939. फंबल पडतो, उगाच हसायची गरज नाही. रोजच पडतो तो, मला नको सांग. शटअप. तर मित्र हो, आज आपण बोलणार आहोत त्याच विषयावर पण वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच माझा आवडता तुमचा आवडता. आज मी बोलणार आहे प्रेमावर. जमणार आहे तुला? शटअप. हा तर मित्रांनो, गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड कडनं काय हवं असतं? लॉयल्टी. येस मित्रांनो, गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड कडनं हवी असते ती फक्त लॉयल्टी. कारण ना, हे जे बॉयफ्रेंड असतात ना मित्रांनो, ते असतात उकिरड्यावर तोंड मारणारे. त्यांच्या समोर कितीही चांगलं जेवणाचं ताट वाढून ठेवलेलं असताना सुद्धा खरकाट आणि बरबाटलेलं ताटे करून चाटत असतात. शिवा, उगाचच पर्सनल होऊ नकोस तू, बी प्रोफेशनल. पर्सनल नाही होते, अनुभव सांगते मी. तर येस मित्रांनो, गर्लफ्रेंडला हवं असतं तर काय? ती रुसल्यावर तिला बॉयफ्रेंडने मनवणं, तिच्या डोळ्यात त्याच्या स्वप्नांचा महाल बांधणं. आणि पण मित्रांनो, पण मला सांगा, जर गर्लफ्रेंड आपली महिन्यातून 60 दिवस चिडत असेल, रुसत असेल, तर आपण काय करायचं तरी काय? पर्सनल होतंय आता. तू पर्सनल बोलत नाहीये ओंकार. मी पर्सनल नाही बोलत आहे, मी तर बाबा माझा अनुभव सांगतोय ना. जस्ट शट अप. आणि काल जेव्हा आपण मॉलमध्ये ब्रेकअप केलं तेव्हा कोणाबरोबर होतीस तू? आणि कुठल्या थिएटरच्या कुठल्या 2 सीट्सवर काय करत होतीस ते सांगायला लावू नकोस, कळलं? हे बघ, मी तुला कालपासून एक्सप्लेन करते की तो माझा मित्र आहे. अरे फक्त ऐक ना, मी ब्रेकअप केलाय ना, तर नको मला एक्सप्लेनेशन प्लीज. एक मिनिट, मी तुला एक्सप्लेन नाही, तुझा एक्सप्लेन माय फूट. 30 वाक्य बोलू नकोस. तर हॅलो मुंबई, पहिला कॉलर आपल्याला आलेला आहे आणि त्याची फरमाईश काय आहे ते जाणून घेऊया. हॅलो. हा हॅलो. अंबिका स्टोर. हेलो, पालिश वाला मूग भेज देना रे. हेलो, कौन? अरे कितना टाइम हो गया, वो तुमको लिस्ट दिया था, वो क्या पुंगली करके तुमने
हाँ हेलो हेलो ऐका जरा तभी थांबा. हमारे घर पे वो खिचड़ी बनाने का बायको का. अरे तसं नाहीये ते अरे तुम्ही हो बायको डोके पे मीरा वाटता है तू ऐसा काय ऐका. पॉलिश वाला मूग मारो माटो घर में भटो. अरे पण मी अंबिका स्टोर नाहीये. हॅलो हाँ मेरे को ये बोलो जल्दी से जल्दी पॉलिश वाला बायको अहो भटो. तुम्ही आरजेला फोन केला आरजेला. आरजे अभी नाम बदल लियो. नाम का बदल हाँ मी? राजू नाम है पहला. अरे राजू किधर है? अरे राजू को पहले बोलो. अरे राजू नाही रे बाबा तुला काय हवंय ते सांग ना बाबा. आत्ताच्या आत्ता पॉलिश वाला राजू भेजो. पॉलिश वाला राजू मी. पॉलिश वाला मूग भेजो घर को. अरे बाबा तू- हमको हॅलो 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 ठेवला ज्याची जशी लायकी त्याला तसे कॉल. ए लायकी काढू नकोस माझी. विराज विराज काय फालतूगिरी चालली आहे यार ही. अरे कॉल चेक करून पॅच करत जा ना. हा असे कसे कुठलेही कॉल तुम्ही पॅच करता का रे मूर्ख कुठले. तिकडे बसलाय तुम्ही रूम मध्ये काय माशा मारताय काय पॉपकॉर्न खाताय तिकडे. त्याच्यावर कशाला भडकतोय तुला फोन आलाय ना. माझ्या घरातल्या फोनवर आलाय का. नाही ना रेडिओचा फोन आहे ना त्याला बघायला नको. मला सांगू नकोस तू गप्प बस. तुला सांगू नको म्हणजे जस्ट शटअप मला शो करू दे. कर ना मम्मी काय. नमस्कार मुंबई नमस्कार मुंबई. तर हा रॉंग नंबर होता. काय करणार इस बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती है मुंबई. हॅलो मुंबई मी तुमच्या सगळ्यांची लाडकी तुमच्या सगळ्यांची आवडती शिवा द ब्युटी. आहा बाहेर काय मौसम झालाय मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि याच्यावर मला 2 लाईनी आठवत आहेत. खुद को इतना न बचाया कर बारिश हुई तो भीग जाया कर. तर याच्यावर कोणाला आपल्या प्रियकराला जर फोन करायचा असेल तुमची फरमाईश पाठवायची असेल तर मला नक्की फोन करा. नंबर तर तुम्हाला माहीतच असेल. आणि ज्या कमिटेड आहेत मुली त्यांनी फक्त आपल्या बॉयफ्रेंडना आठवा एवढीच माझी अपेक्षा आहे. मुलींना माहितीये कोणाला आठवायचंय. आरजेने शहाणपणा शिकवू नये त्यांना. तर तर दुसरा कॉल आलेला आहे. हॅलो 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 मी बोलते शिवा. हॅलो शिवाली. येस आम्हाला ना तुमचा कार्यक्रम खूप आवडतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. शिवाली एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. तुमचं लग्न झालं काय हो? शी नाही नाही तसा लॉयल कोणी भेटला नाही अजून मला. तर मी सिंगलच आहे. मग तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय का? हड प्रेम कोणावर नाही 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 प्रेम मी कोणावर केलेलं नाहीये. पण हां शिवा खूप मोकळ्या स्वभावाची आहे. त्याच्यामुळे शिवाचे खूप मित्र आहेत. ती सगळ्या मित्रांबरोबर फिरायला जाते. ती पिक्चर बघायला सुद्धा जाते. काय करणार ना लकीली तिला कॉर्नरचीच सीट मिळते. ती तिथे बसते. पर कुछ लोगों को लगता है कि शिवा चालू है पर नहीं भाई शिवा चालू नहीं है. शिवा गंगा जैसी पवित्र है. ए बाई फरमाईश काय आहे ते विचार. गंगाला बदनाम करू नकोस तिकडे चल. शिवा गंगा आहे म्हणे. तर हा तुमची फरमाईश काय आहे? हा मला ते हे गाणं ऐकायचं आहा. होतं. जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं. वा 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 योग्य वेळी योग्य गाणं सुचवलं आहे. तर Thank you. तुमचं हे गाणं प्ले होतंय आता. उगाच पर्सनल काढायची काही गरज नव्हती शिवा कळलं ना. पर्सनल नाहीये हे. पर्सनल नाहीये मग काय. शिवा खुली किताब है. काय बाई हो ग बाई खुली किताब हो पण लायब्ररीतली किताब नको ना हो. कोणी येते लाईन लावले लोकांनी. बापरे बाप मला कधी मिळणार मला कधी मिळणार मला कधी मिळणार मला कधी मिळणार. हे हार्ट काढून ठेवलंय पहिले पानावर. कुठलं पान आवडलं फाडून घेतलं स्वतःकडे ठेवलं. कोणी कोणी ते पुस्तकच ठेवले. लायब्ररी वाट बघते कधी येणार आहे कधी येणार आहे. पुस्तक आलेलंच नाहीये. तू आता पुस्तक जास्त पडून गेलंय बोलतोय कोणतरी. सोबत. तू जास्त बोलतोय. तू मी लायब्ररीतलं पुस्तक आहे. त्या लायब्ररीतलंच पुस्तक आहे. मग तू रस्त्यावरचं पुस्तक आहे ते ना काय चर्च गेटला विकायला बसतात ती लोक. एस्थेटिक्स असतात त्या पुस्तकाला. नाही, पण ते- मौल्यवान ते असतात ती रस्त्यावरच पुस्तकं. मिळतात दुर्मिळ ती- असतात ती पुस्तकं. रस्त्यावरच वास मिळतात. घे कधीतरी त्या पुस्तकांचा. वास घे लोकांना पुस्तकांचा. ते पुस्तक बघून ना हॅक करून फेकून देतात. तसा आहेस तू. उगाच त्या पुस्तकांना काही बोलू नकोस हा, आधीच पुस्तकांना सांगतो नाही मी. तुला बोलते. चल चल कार्यक्रम कंटिन्यू कर. आणि तू 10 वेळा माती खाल्लीस की नाही. खाल्लीस की नाही हो हा, की नाही? खाल्ली आहे का बाई चल. मग तेव्हा मला मी सांग. समजून घेतलं ना तुला एकदा काय. आणि मी चुकले सुद्धा नाहीये. अरे सर काय असं वाटतं ना पश्चाताप होत आहे. चुकले असतं ना तर बरं झालं असतं. Shut up. समाधानी मनाची बाई आहे मी. जेवढं पदरात पडलंय ना तेवढं समजून समजून चालली आहे मी. तू गप्प बस काय काहीतरी बोलतेस. आपल्या समाधान आणि पदर बिदर शोभतात काय तुझ्या तोंडी भाषा. चालू कर तू. मी काय चालू करू. हे बघ आणि पिक्चरचं असतं ना OTT वर बघितला मग बघायचंस ना बघायचंस. मला बोलवायचं होतंस. मला नाही बोलवलंस ते. फोन केला होता तुला नेहमीच ना तुझं. आई ग माझं हे दुखतंय. आई ग माझं ते दुखतंय. केलंसच ना. अगं 2 तास ट्रॅव्हल करतो मी बाईकवर ट्रॅव्हल करून कंबर दुखते माझी. काय करू.
कंबर दुखणाऱ्या बरोबर संसार करण्याची स्वप्न रचत होते रे मी. रिस्कची हाईट बघ माझ्या. शिवा शिवा नाही तू? रोगट आहेस तू एक नंबरचा. मी रोगट आहे. रोगट आहेस. मी रोगट आहे. रोगट. कंबर दुखणार रोग वाटतो. ऐका रे ए, विराज, कोण कंबर नाही दुखणार ऐकत आहे? रोग वाटतो हिला कोण रोग. नाही ऐकत अरे आहे? बेवफाई रोग आहे, गद्दारी रोग आहे, मी नाही दगाबाजी केलं. रोग आहे. मी तू नाही रोगट आहेस, मला सांगू समजून नकोस. नाही घेत ए तू. जा चल काय चल. तू नाही. माझ्याशी बोलू नकोस. मला शो हँडल मला करायचा ही काही आवड नाहीये मग जा तुझ्याशी चल. बोलायची. हॅलो मुंबई. हळू हॅलो बोल. हॅलो मुंबई. हॅलो मुंबई. हॅलो मुंबई. हॅलो मुंबई. कशी वाटली गंमत? हॅलो मुंबई. येस मुंबई, तुमच्याकडे फरमाईश असेल तरच फोन करा. आणि मुंबई, तुमची कंबर बिंबर तर दुखत नाहीये ना? शिवा. नाही, कसं आहे ना, कंबर दुखत असेल तर सकाळी उठून व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि जॉगिंगला जा. कसं आहे, आपल्याला हवी आहे हेल्दी मुंबई. तर फरमाईश असेल तर कॉल करा. 9999898 Yes. आलाय फोन आलाय. हॅलो 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 हॅलो. येस, मी बोलते शिवा द ब्युटी. ओ माय गॉड, शिवाली मॅडम, मला ना तुमचा आवाज खूप आवडतो. हाऊ स्वीट, Actually- थँक्यू सो मच. ऍक्च्युली मला तुम्हीच खूप आवडता. हे चल मग ए फरमाईश सांग. चल हे फालतू काय बोलू नको. फरमाईश सांग. ए मध्ये मध्ये बोलू नका. फोन मधून हात घालून गुच्ची मारीन. हो ना ब्या. तुमची फरमाईश सांग. फरमाईश सांगा. गोली मार भेजे में. तुझ्या डोक्यात गोळी घालीन मी. मुद्दाम सांगतोस तू हे गाणं. योग्य वेळी योग्य गाणं निवडलेलं आहे हे गाणं लावायचं तुमच्यासाठी. नाहीये. गोली मार भेजे मे. हे गाणं लावायचं नाहीये. हे गाणं का लावलंयस तू? मला तू बंद करते. बंद कशाला करू? तू बंद करते. तुला- माझं